नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. काही महत्त्वाची गुपितं मी तुमच्यासमोर आज उघड करणार आहे. शरद पवार यांची राज्यसभेची मुदत एप्रिल महिन्यात संपते. एप्रिल अखेरीस संपते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की या दिवसामध्ये अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या, त्यांच्या राष्ट्रवादीच्या, तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या ज्या गाठीभेटी होत आहेत, चर्चा होत आहेत, आघाडीसाठी ते जे धडपड करत आहेत, महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना एकत्र यायचं आहे, ते नक्कीच महत्त्वाचं आहे. पण ते का घडत आहे आणि त्यातून त्यांच्या पक्षात नेमकं कोणतं राजकारण शिजतंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचा मुद्दा तोच की शरद पवारांची एप्रिल अखेरीस राज्यसभेची मुदत संपते आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की शरद पवार आणि अजितदादा या दोघांचेही राष्ट्रवादी, दोघांचेही पक्ष आता लवकरच एकत्र येत आहेत. त्यांचं विलिनीकरण होत आहे आणि पुढल्या काही महिन्यात, अगदी दोन महिन्यामध्ये सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री असतील, मंत्री म्हणून शपथ घेतील. आणि येथेच पुण्याचे अत्यंत प्रभावी असे नेते, एकेकाळचे अजितदादांचे, अलीकडे शरद पवारांचे उजवे हात असलेले प्रशांत जगताप यांनी अजितदादांकडे तर केव्हाच पाठ फिरवली, पण आता थेट शरद पवार आणि त्यांच्या पक्षाकडे पाठ फिरवली आहे. 26 तारखेला काँग्रेस पक्षाचं टिळक भवन नावाचं दादरला कार्यालय, मुख्यालय आहे. तिथे मोठी धामधूम सुरू होती. म्हणजे एखाद्या जोडप्याकडे खूप वर्षांनी बाळ जन्माला येतं. अनेक वर्ष ते प्रयत्न करतात, खूपदा हनीमूनसाठी जातात, त्यांचे प्रयत्न निकराचे सुरू असतात, पण तरीही त्यांना मूल होत नाही. आणि 10-12 वर्षांनंतर जर त्यांना मूल झालं तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. ते नाचायला, बागडायला, उडायला लागतात. 26 डिसेंबरला काँग्रेस वर्तुळात नेमकं त्याच पद्धतीचं वातावरण होतं. खूप दिवसांनी त्यांच्याकडे नव्यानं कोणीतरी छान पाहुणा आला होता, पाहुणा येत होता, आणि तो होता प्रशांत जगताप. अलीकडे साऱ्यांनीच काँग्रेसकडे पाठ फिरवली होती. काँग्रेसचे बहुतांश दिग्गज नेते, मोठे नेते काँग्रेस सोडून विशेषतः भारतीय जनता पक्षात निघून गेले होते. त्यातले काही इतरही पक्षांमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेस दुःखी होती. हा आगंतुक पाहुणा प्रशांत जगतापच्या रूपानं, आणि तोही पुणे जिल्ह्यातला अतिशय ताकदवान नेता, काँग्रेसच्या नेत्यांचा थेट राहुल गांधी, सोनिया गांधीपासून तर अगदी सपकाळांपर्यंत साऱ्यांचा आनंद 26 तारखेला गगनात मावेनासा झाला होता. कारण छान पाहुणा त्यांच्या घरी आला. प्रशांत जगतापच्या रूपानं त्यांना एक पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्राला उत्तम नेता मिळाला आहे. प्रशांत जगतापांच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास, अगदी सुरुवातीपासून प्रशांत जगताप हे राष्ट्रवादीमध्ये होते. म्हणजे राष्ट्रवादी पक्षाची जशी स्थापना झाली तेव्हा ते केवळ 21 वर्षांचे होते आणि त्यांनी त्या पक्षाची धुरा स्वीकारली, नेतृत्व स्वीकारलं. त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ते काम करायला लागले. आणि पुढल्या काही दिवसात ते अजित पवारांचे उजवे हात झाले. अजित पवारांचे ते अत्यंत जवळचे होते, निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जायचे. त्यातून त्यांना अजितदादांनी पुण्याचं चक्क महापौर केलं होतं. पण अजितदादा आणि शरद पवार सतत, कायम त्यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांना, पक्षातले जे त्यांच्यासारखे प्रभावी नेते होते त्या साऱ्यांना हेच सांगायचे की भारतीय जनता पक्ष आणि त्याचे नेते फडणवीस
हे आपल्यासाठी सवत आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये कधीही मवाळ भूमिका घ्यायची नाही, मैत्रीचा हात पुढे करायचा नाही. आपले ते पक्के शत्रू आहेत, आपले वैरी आहेत, हे ध्यानात ठेवून प्रत्येक ॲक्शन घ्यायची. त्यामुळे प्रशांत जगतापांवर नेमके तेच संस्कार झाले होते. प्रशांत जगतापांनी कायम फडणवीसांकडे शत्रू म्हणून बघितलं. ते आजही फडणवीसांची नफरत करतात. त्यांना फडणवीसांविषयी प्रचंड राग आहे. त्यामुळे जे अजितदादा फडणवीसांच्या विरोधात राहा सांगायचे तेच अजितदादा जाऊन बिलगले त्या फडणवीसांना. त्यामुळे तिथे प्रशांत जगतापांचं डोकं भनकलं. प्रशांत जगताप इज द मॅन ऑफ प्रिन्सिपल. त्यांनी प्रसंगी अजित पवारांना सोडचिठ्ठी दिली. फार मोठा तो त्याग होता, झटका होता राजकीयदृष्ट्या, पण त्यांनी त्यांची काळजी चिंता पर्वा केली नाही. अजितदादांच्या ढोंगणावर लाथ मारली, त्यांना सोडून दिलं आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या संगे उभं राहण्याचं ठरवलं. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांसाठी ते वाटेल ती भूमिका, वाटेल ते जबाबदारी घ्यायला तयार झाले. विशेष म्हणजे जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा हडपसर विधानसभा मतदारसंघात याच प्रशांत जगतापांनी केवळ शरद पवारांच्या प्रेमापोटी थेट अजितदादांच्या उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले. अजितदादांच्या राष्ट्रवादीतर्फे तिथे चेतन तुपे उभे होते. त्यांच्या विरोधामध्ये प्रशांत जगतापांनी निवडणूक लढवली आणि केवळ 5,000 मतांनी ते पराभूत झाले. थोडक्यात काय तर हडपसर भागातला अत्यंत लोकप्रिय हा नेता पुन्हा तेच. कारण कुठलेही निर्णय घेताना प्रशांत जगतापांना विश्वासात घेतलं जातं आणि अजितदादाप्रमाणे जेव्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी देखील त्यांना तेच सांगितलं की आपण लवकरच भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतो आहे, युती करतो आहे, तेव्हा मात्र प्रशांत जगताप यांचा स्वाभिमान दुखावला. त्यांना आपल्या भूमिका बदलायला आवडत नाहीत. कालपर्यंत शत्रुत्व पत्करायचं आणि आज पुन्हा फडणवीसांच्या कडेवर जाऊन बसायचं त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी शरद पवारांच्या देखील ढोंगणावर लाथ मारली. कुठल्याही परिणामांची काळजी चिंता न करता अगदीच कमकुवत दुबळ्या असलेल्या काँग्रेसचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आणि 26 तारखेला ते काँग्रेसमध्ये जॉईन झाले. मित्रांनो, वस्तुस्थिती नेमकी ही आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या भावनेला, भूमिकेला हात घालतो. मित्रांनो, या दिवसामध्ये उभ्या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि संघ स्वयंसेवकांची अवस्था पानाघरातल्या त्या मावशी असतात ना, त्यांच्यासारखी झाली आहे. म्हणजे नवीन पोर आलं की त्याचं ढुंगण व्हायचं, हेच काम त्या मावशींचं असतं. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेमकं तेच करत आहेत. नव्यानं बाहेरून येत आहेत, लोंढ्याच्या लोंढे भारतीय जनता पक्षाला येऊन मिळत आहेत, त्यांच्या महायुतीमध्ये सामील होत आहेत, थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत आणि मूळ जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, नेता आहे, ज्यानं सर्वस्वाचं बलिदान करून हा पक्ष या राज्यामध्ये, या देशामध्ये रुजवला, वाढवला, जन्माला घातला, मोठा केला, सत्तेत आणला, त्याची अवस्था ढुंगण ढोणाऱ्या मावशीसारखी नेतृत्वानं करून टाकली. त्यामुळे या दिवसातले भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ आहेत. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, एक फार महत्त्वाची माहिती सांगतो. अलीकडे नगरपालिकेच्या निवडणुका राज्यातल्या पार पडल्या. तुम्हाला माहिती आहे, भारतीय जनता पक्षातर्फे या राज्यामध्ये जे नगरसेवक निवडून आले त्यातले 90% नगरसेवक हे बाहेरचे होते, ज्यांनी नुकताच किंवा अलीकडल्या काही वर्षामध्ये
भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. फक्त 10% भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटप करण्यात आलं. याला काय अर्थ आहे? त्यामुळेच हळूहळू भारतीय जनता पक्षाला बंडानं, त्या पक्षात बंडानं शिरकाव केला आहे. सुधीर मुनगंटीवार चूक नव्हते, त्यांची भूमिका चुकीची नव्हती. ते नेमकं तेच बोलले जे काल परवा सोलापूरचे सुभाष देशमुख बोलले. सुभाष देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे, जेव्हा सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व नव्हतं, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे जेव्हा जोरावर होते, तेव्हा त्यांना त्यांच्या विरोधात उभं राहण्याचं, त्यांना आव्हान देण्याचं, त्यांना रस्त्यावर आणण्याचं मोठं काम केलं सुभाष देशमुखांनी. सहकार क्षेत्र त्यांनी गाजवलं आणि विजयसिंह मोहिते पाटलांच्या नाकात दम आणला. ते हे सुभाष देशमुख. त्यांनाही आश्चर्य वाटतं, सोलापूर जिल्ह्यामध्ये नेमकं तेच घडत आहे की जो मूळ प्रभावी कार्यकर्ता आणि नेता आहे तो बाजूला, आणि उपरे जे आहेत त्यांना महत्त्वाचं स्थान. जे उपरे 15-20 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत, ते या भारतीय जनता पक्षाच्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत आहेत. आणि त्यामुळे उभ्या राज्यामध्ये, केवळ नाशिकमध्ये नाही, नाशिकमध्ये देखील नेमकं तेच घडत आहे की कोणीतरी हिरे नावाचा माणूस त्यांच्या मुलाखती घेतोय, ज्याचा वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या कधीही भारतीय जनता पक्षाशी संबंध नव्हता. म्हणूनच देवयानी फरांदे, ज्या भारतीय जनता पक्षाच्या कट्टर लागोपाठ आमदार म्हणून निवडून येत आहेत, त्या देखील उघड बोलल्या आहेत की गिरीश महाजन, तुम्हाला लाज वाटत नाही? हे काय चाललं आहे? काल परवा आलेल्या नेत्यांच्या समोर आमच्या कार्यकर्त्यांना, ज्यांनी पक्ष घडवला, वाढवला, उभा केला, त्यांना मुलाखती द्याव्या लागतात. आणि सुभाष देशमुख जे बोलले तेच महत्त्वाचं आहे की जर यावेळी महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार नसेल, तर ते ज्या ठिकाणाहून उभे राहतील, ज्या पक्षात जातील, तेथे त्यांना जाऊन आम्ही मतदान करू, कारण ते आमचे आहेत. आणि आमच्या पक्षातून जे उभे राहणार आहेत त्यांचा दूरपर्यंत, कालपर्यंत भाजपशी संबंध नव्हता. आम्ही का म्हणून त्यांना मतदान करावं? सुभाष देशमुख परफेक्ट आहे. उद्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अपक्ष म्हणून उभे राहिले किंवा एखाद्या अन्य पक्षात जाऊन उभे राहिले, तरीही या राज्यातले भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यातले, तालुक्यातले सारेच्या सारे मतदान करतील, फक्त आणि फक्त त्या मूळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला, अर्थात त्या उमेदवाराला. जे सोलापुरात घडलं तेच चंद्रपुरात, तीच नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. हळूहळू आवाज बाहेर येतो आहे, सारे अस्वस्थ आहेत. त्या नाशिक शहरात तर गिरीश महाजनांची साऱ्यांनी लाज काढली, तोंडावर शिव्या दिला, थुंकले. गिरीश महाजन माझे मित्र आहे, त्यांची धडपड मी बघितली आहे पक्ष उभा करताना. पण याच गिरीश महाजनांना मुक्ताईनगर किंवा भुसावळसारख्या जळगाव जिल्ह्यातल्या त्यांच्या बालेकिल्ल्यात हार का पत्करावी लागली? मूळ कारण हेच की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, संघर्षमय कार्यकर्ता, नेता आणि संघाचा स्वयंसेवक गर्दीत कुठेतरी हरवला आहे. तो सतरंजा उचलतो आहे, तो दूर कुठेतरी उभा आहे आणि मजा मारतायत काल आलेले हरामखोर नेते. अत्र तत्र सर्वत्र तेच आहे. मंत्र्यांसभोवताली, मुख्यमंत्र्यांभोवताली, ज्यांचा कधीही संघाशी आणि भारतीय जनता पक्षाशी संबंध नव्हता, असे अमराठी, मराठी नालायक नेते जवळ उभे असतात, गर्दी करून असतात. कृपाशंकर सिंग उजव्या हाताला उभे असतात आणि भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता कुठेतरी दूर उभा असतो.
हे चित्र चांगलं नाही. ज्या हिंदुत्वासाठी आम्ही तळहातावर शीर घेऊन लढतो आहे, तेच हिंदुत्व जर आमच्या काही नेत्यांकडून हरवत असेल, माझा पक्ष महत्त्वाचा नाही, मला हिंदुत्व हरताय ते बघून वाईट वाटतं, काळजी वाटते, कारण मला पुढलं दिसतं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची नेत्यांनी, वरिष्ठांनी अगदी थेट, विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी आता डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे. ते आलेले कालचे ते कोण काढले हरामखोर नालायक? त्यांना मोठं करायला काय? त्यांना नेहमी सत्ताच हवी असते. त्यांना तिकडं कोपऱ्यात उभं करा. मानाचं स्थान समोर असलेल्या उत्तम कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना द्या. मी म्हणत नाही भारतीय जनता पक्षामध्ये जे भाडकाऊ आहेत, बदमाश आहेत, जे करप्ट आहेत, त्यांच्या भलेही ढोंगणार लात मारा, पण ते फार कमी आहेत, थोडे आहेत, बोटावर मोजण्या इतके आहेत. जे चांगले आहेत त्यांना डोक्यावर घेऊन नाचणं गरजेचं आहे. अन्यथा सुभाष देशमुख जे म्हणतात तेच नेमकं घडेल, त्याचीच नेमकी काळजी वाटते. मित्रांनो, हा विषय इथेच संपलेला नाही. तूर तेवढंच. नमस्कार.